मुंबईतल्या घाटकोपर इथं होर्डिंग पडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेनंतर कोल्हापूर महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे। मुंबईतल्या या दुर्घटनेनंतर कोल्हापूरमधल्या 691 होर्डिंग यामुळे चर्चेत आलेले आहेत। कोल्हापूर महानगरपालिकेने तात्काळ होर्डिंग असोसिएशनची बैठक घेऊन या तपासणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज जौंदकर यांनी। मुंबईतील घाटकोपर इथं होल्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यभरात अनेक ठिकाणी असलेली होल्डिंग चर्चेत आली आहेत। कोल्हापुरात देखील अशी होल्डिंग्स आहेत की जी होल्डिंग्स यापूर्वी देखील लावण्यात आली होती। जवळपास 691 होल्डिंग्स या ठिकाणी आहेत आणि कोल्हापूर शहरातल्या प्रमुख चौकांमध्ये ही होल्डिंग्स आहेत। यातील जवळपास 66 होल्डिंग्स आहेत ती महापालिकेच्या जागेत असून बाकीची सर्व होल्डिंग्स आहेत ती खरं तर खाजगी जागेत असल्याचं पुढं आलेलं आहे। या होल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं आहे, मात्र अद्याप ते झालेलं नाही, कारण अनेक होल्डिंग्स आहेत ती जुनी आहेत आणि त्याचा जो मागचा भाग आहे तो गंजलेला असल्याचं देखील पुढं आलेलं आहे। खरं तर या सगळ्या घाटकोपर इथल्या दुर्घटनेनंतर कोल्हापुरातील होल्डिंग्स देखील चर्चेत आलेली आहेत। या सगळ्या होल्डिंगमध्ये 4 होल्डिंग्स आहेत ती बेकायदेशीर असल्याचं समोर आलेलं आहे आणि महापालिका प्रशासनानं आता कारवाईचा बडगा देखील उगारलेला आहे। खरं तर या 691 होल्डिंग्समध्ये शहरात विविध चौकांमध्ये आहेत आणि काही होल्डिंग्स आहेत ती धोकादायक पद्धतीनं आहेत आणि त्यामुळंच आता होल्डिंग असोसिएशनची बैठक जी आहे ती महापालिकेच्या उपायुक्तांनी घेतलेली आहे आणि सर्वस्वी जबाबदारी ही होल्डिंग लावणाऱ्यांची जबाबदारी आहे आणि होल्डिंग ठेकेदारांची जबाबदारी आहे। त्यामुळं या सर्व होल्डिंगची तपासणी करावी आणि या ठिकाणी असणारे होल्डिंग हे सुस्थितीत असावेत अशी जी आहे ती बैठकीत सूचना आहेत त्या उपायुक्तांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे कोल्हापुरातील होल्डिंग संदर्भात सध्या महापालिका प्रशासन अलर्ट मोडवरती आल्याचं दिसून आलं आहे। सतेज जौंदकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।